आपण आता वळतोय पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी वसई विरार परिसरातून आहे। वसई विरारमध्ये पावसाने उसंत घ्यावी अशी अपेक्षा असताना दुपारपासून मात्र अचानक परिस्थिती बदललेली दिसते। तिथे मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। नालासोपारा ते वसईच्या दरम्यान रुळांवर पुन्हा एकदा पाणी साचलेलं आहे। पश्चिम रेल्वेची सेवा अतिशय संथ गतीने इथून होतीये। काल परवा तर या परिसरात असलेल्या पावसामुळे रेल्वे सेवेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला होता। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी घटनास्थळावरून घेतलेला आढावा आपण पाहणार आहोत। मुंबईत सतत 5 दिवस पडणाऱ्या पावसामुळे मुंबई परिसरालगत असलेलं वसई विरार अतिशय ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। सर विरारच्या वसई विरार संपूर्ण जे आहे ते शहरामध्ये सर्वकडे पाणीच पाणी आहे। नद्यांना इथे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। मी सध्या नालासोपारा या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नालासोपारा पूर्वकडचा हा रस्ता आहे आणि हा जो परिसर आहे तो सकल परिसर आहे। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते पाणी तुंबतं आणि हे पाणी कमीत कमी लोकांच्या कमरेपर्यंत आहे। यातूनच जे ती लोक इथे वाट करताना पाहायला मिळतात। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही लोक आहेत की जाताना पाहायला मिळतात। तर इथे काही दुकान आहेत, त्या दुकानांमध्येही पाणी शिरल्याचं एकंदरीत हे चित्र आहे ते पाहायला मिळतंय। वसई विरारचं हे जे चित्र आहे ते आणखीन किती दिवस असं राहणार आहे हा एक प्रश्न आहे तो वसई विरारकडून विचारला जातोय। त्याचबरोबर मुंबईची जी लाईफ लाईन आहे तीही सध्या संत गतीने धावताना पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहिलं तर आज दुपारपासून जे आहे ते पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि हे जे ट्रॅक आहेत या ट्रॅक वरती मार्ग काढत मुंबईची लाईफलाईन आहे ती लोकल या ठिकाणी येताना पाहायला मिळते। एकंदरीत वसई विरार शहरात जे आहे ते मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। मात्र प्रशासनाकडून जे आहे ते आवश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा अशी विनंती आहे ती करण्यात येते। त्यामुळे इथलं जे जनजीवन आहे ते कधीपर्यंत पूर्वपदावर येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बातमी पंढरपुरात